नगरपंचायत आणि नगर परिषदेतील अपक्ष उमेदवारांना आज चिन्हाचं वाटप होणार आहे, त्यामुळे अपक्षांच्या प्रचाराला अजून सुरुवात झालेली नाही। प्रचार 30 तारखेला संपणार असल्यानं प्रचाराकरता केवळ 4च दिवस मिळणार आहेत। त्यामुळे एकीकडे मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असून त्यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे, तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार हे चिन्हाच्या प्रतीक्षेत आहेत। मी 17 तारखेला बुटवरी नगर परिषद अध्यक्षपदाचा फॉर्म भरला होता आणि 21 तारखेला हे विड्रॉल झाले, पण आतापर्यंत सुद्धा चिन्ह भेटला नाही किंवा 26 तारखेला भेटणार आहे। तर कॅल्क्युलेशननुसार 30 तारखेला जर प्रचार बंद होईल तर चिन्हाच्या त्रासामुळे आम्ही या 4 दिवसात प्रचार कसा करू हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर मुख्यमंत्री फडणवीस देखील सभा घेणार आहेत। पालघरमध्ये नगरपरिषदा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने असल्याचं चित्र आहे। डहाणूमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत असून भाजपचे भरत राजपूत हे रिंगणामध्ये असून त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेकडून राजेंद्र माची हे रिंगणात आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपाठोपाठ आता खासदार श्रीकांत शिंदे हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहेत। श्रीकांत शिंदे आजपासून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। नगरपरिषद निवडणुकीसाठी ते नंदुरबार, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चांदवड, पिंपळगावमध्ये सभा घेतील, तर गुरुवारी पाथरी, मानवत, परतूर, हदगाव आणि मुखेडमध्ये देखील सभा असणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या तिजोरीची चावी माझ्याकडे आहे असं सांगतात, तर चंद्रकांत पाटील हे राज्याच्या तिजोरीचा मालक आमचा असं सांगतात। हा निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली आहे। निवडणूक आयोगाने या वक्तव्यावरती खुलासा मागवणं आवश्यक होतं, मात्र जे सुरू आहे ते सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे, त्यामुळे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार, त्याबरोबरच कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। म्हणजे तिजोरी कुणाकडे आहे अशा पद्धतीचं खरं म्हटलं तर हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे। कोर्ट ऑफ कंडक्ट होऊ शकतं। आजच आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ। आज सरळ कोर्ट ऑफ कंडक्ट आहे। आजच आम्ही वकिलांची चर्चा करू आणि तशाप्रमाणे निवडणूक आयोगाला पत्र देऊ। याच्यावर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्ग घेऊ। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदारसंघांच्या 10% दुबार मतदार असल्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर मुंबई महापालिकेनं प्रारूप मतदार यादी जाहीर केली। या यादीमधील दुबार मतदारांचा आकडा समोर आलाय। जवळपास संभाव्य 11 लाख दुबार मतदार या प्रारूप मतदार यादीमध्ये आहेत। दुबार मतदारांची संख्या कमी करण्यासाठी विशेष मोहीम महापालिकेकडून 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान राबवली जाते। मात्र इतक्या कमी वेळामध्ये पारदर्शकता मुंबई महापालिका कशी आणणार आणि दुबार मतदारांवरती इतक्या कमी वेळामध्ये काय कारवाई करणार असा सवाल आहे। दुबार मतदार यादीमध्ये मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव सुद्धा आल्याची माहिती आहे। यामुळे निवडणूक आयोगावरती पुन्हा शंका उपस्थित झाली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिलंय। राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेली असून या याद्यांवरती हरकती आणि सूचना घेण्यासाठी 27 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे। मात्र बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्यांवरती हरकत आणि सूचना घेण्यासाठी मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे असं या पत्रामधून कळवण्यात आलंय। अवघ्या 7 दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती 15 दिवसांनी वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।